कधी तुम्ही बरबटीचे वडे घरी केले का? आणि केले तर ते तुमचे वडे नरम पडतात का? तर आज काही टिप्स अँड ट्रिक्स सहित घेऊन आलेली आहे बरबटीचे स्पेशल वडे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर चला बनवूया बरबटीचे वडे. तर बरबटीचे वडे बनवण्यासाठी इथे बघा, मी 1 वाटी बरबटीची डाळ घेतलेली आहे. आता आपल्याकडे किती व्यक्ती आहे त्या हिशोबाने आपण डाळ कमी जास्त करू शकतो. तर इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे. डाळ दुकानातली असते आणि त्याच्यामुळे याला खूप अशी पावडर लावलेली असते, म्हणून आपल्याला कधीही जेव्हा आपण वडे करतो किंवा काहीही बनवायचं असेल तर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुणे हे आवश्यक आहे. म्हणून आपल्याला आधी ही डाळ स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आज आपण बरबटीच्या वड्याबरोबर बनवणार आहोत ती छान अशी चणा डाळीची चटणी, की जी बरबटीच्या वड्यांसोबत खूप अशी चवीला चविष्ट लागते. तर इथे बघा, स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून मी 3 तास ही डाळ छान अशी भिजत घालणार आहे. आता इकडे बघू शकता 3 तास पूर्ण झालेले आहे आणि आपली जी डाळ आहे ती छान अशी मुरलेली आहे. डाळ छान अशी भिजलेली आहे. तर आता बघू शकता, मी तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते. डाळ छान अशी नरम पडलेली आहे, म्हणजेच आपली डाळ छान अशी भिजलेली आहे. आता एक चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये या डाळीतलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णतः काढून टाकायचे. ते बघू शकता, मी पूर्णतः जी डाळ आहे ती एका चाळणीवर काढून घेतलेली आहे, म्हणजेच याच्यातलं पाणी पूर्णतः निघून गेलेलं आहे. आता ही जी डाळ आहे ही आपल्याला अशा प्रकारे थोड्या वेळ ठेवून द्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये राहिलेलं पाणीसुद्धा पूर्णतः निघून जाईल. आता आपल्याला एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी डाळ आहे ती पूर्णतः घालून घ्यायची आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ पूर्ण काढल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा अद्रकाचा तुकडा घालायचा आहे. आता अद्रकाचा तुकडा व लसूण पाकळ्या घातल्यानंतर थोडी कोथिंबीर व थोडी हिरवी मिरची घालून आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, मिक्सरला फिरवल्यानंतर ही डाळ अशा प्रकारे वाटल्या गेली आहे. म्हणजेच आपल्याला एकदम बारीक नाही व एकदम जाड नाही, आपल्याला मध्यम अशी ही डाळ ठेवायची आहे. म्हणजे काहीसर जाडसरसुद्धा याच्यामध्ये राहिली पाहिजे आणि अशीच आपल्याला वड्यासाठी डाळ हवी आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये ही बारीक पटलेली डाळ काढून घ्यायची आहे. तर बघा, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सर्व करायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही प्रीती खंडार रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. तर इथे बघू शकता, छान असं वाटण आपलं वाटून तयार आहे. याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पालीचा कांदा आणि असेल तर बारीक चिरलेली पालक, मेथी वगैरे सुद्धा आपण घालू शकतो. आता याच्यात मी छान असा बारीक चिरून कांदा घेतलेला होता, तो कांदासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. पाल वेगळी घातली आणि कांदा वेगळा घातलेला आहे. आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता काही मसाले याच्यामध्ये आपण ॲड करूया. तर बघा, लाल तिखट आपल्याला लागणार आहे. तर लाल तिखट मी इथे अर्धा चम्मच घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि पूर्णतः 1.5 चम्मच असं मीठ घेतलेलं आहे. 1.5 चम्मच मीठ यावेळेला सारणाला व्यवस्थित होतं. आणखी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपण याच्यासाठी घालणार आहे की आपण ही जी डाळ आहे ती जाडसर वाटली आहे आणि जाडसर डाळ वाटल्या कारणाने आपल्याला याच्यामध्ये थोडं बेसन पीठ घालणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला थोडं बेसन पीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच मी जेव्हा हे वाटण वाटलं होतं तेव्हा याच्यामध्ये थोडं जिरंसुद्धा ॲड केलेलं होतं. ते थोडं स्किप झालं म्हणून मी आता तुम्हाला सांगत आहे. तर बघा, आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला छान असं कडक होऊ द्यायचं आहे. तर इकडे बघू शकता, मी तेल ॲड केलेलं आहे आणि आता हे तेल छान असं कडक होऊ द्यायचं आहे. वडे काढताना तेल जेवढं जास्त गरम असेल तेवढेच वडे आपले खुसखुशीत बनतात. आता बघा, तेल छान असं तापलेलं आहे. आता आपल्याला हे जे वड्याचं सारण आपण केलं आहे त्याचे असे गोळे तयार करायचे आहे. वडे करताना वडे डायरेक्ट न टाकता त्याचे जर आपण अशा प्रकारे गोळे करून टाकले आणि ते गोळे खमंग असे होऊ दिले तर हे जे वडे आहे ते वडे खूप असे खुसखुशीत बनतात. ही हॉटेलची टिप्स आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. अशा प्रकारे वडे केले तर वडे खुसखुशीत तर होतातच, पण खूप वेळपर्यंत असे खुसखुशीत राहतात, नरम पडत नाही. म्हणून ही टिप्स नक्की फॉलो करा. आता हे गोळे छान असे एका बाजूला झालेले आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला खमंग असे तळून घ्यायचे आहे. तरी ते बघू शकता, ज्याप्रमाणे व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहे. तर आता हे वडे छान असे तळून झाले की आपल्याला एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता, हे वडे मी याच्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता हे वडे आपल्याला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे आहे आणि आणखी याचे जे गोळे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर हे दुसरे गोळे
छान असे तळेपर्यंत आपण याचे वडे बनवून घेऊया। आपण कधी हॉटेलमध्ये गेलो आणि जर आपल्याला नाश्ता करायचा असेल तर आपली नजर पडते ते हॉटेलच्या वड्यावर, कारण की ते वडे वेगळेच असतात आणि त्याच पद्धतीचे वडे मी आज तुमच्या सोबत शेअर केलेले आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपले दुसरे गोळे पण छान असे तळून झालेले आहे, ते सुद्धा आपण काढून घेऊया। तर इकडे बघू शकता अशा प्रकारे आपले पूर्ण गोळे तयार आहे। आता आपल्याला इथे 2 प्लेटा घ्यायच्या आहे। एका प्लेटवर हा गोळा असा ठेवायचा आणि दुसऱ्या प्लेटने असा प्रेस करायचा, म्हणजे असा चापट असा आपल्याला वडा त्याचा बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेणार आहे। तर खूप चवीला चविष्ट आणि खूप खुसखुशीत असे वडे बनतात, तुम्ही नक्की ट्राय करा। तर बघा आता हे वडे बनवून आपले छान असे तयार झालेले आहे। आता आपण हे वडे तळूनसुद्धा घेऊया। तर इथे बघा तेल छान कळकळीत गरम होऊ द्यायचं आणि हे वडे सगळे याच्यामध्ये घालून घ्यायचे। वडे छान घातल्यानंतर आपल्याला मोठ्या पावरवरच हे वडे तळून घ्यायचे आहे, कारण आपण आधी याचे गोळे तळून घेतले, त्या कारणानं ते गोळेसुद्धा छान असे तळले गेलेले आहे आणि नंतर आपण हे वडे तळणार आहे, म्हणून आपले हे जे वडे आहे ते नरम पडत नाही, उलट खुसखुशीत राहतात। अशा प्रकारे वडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारे बरबटीच्या डाळीचे कधी वडे केले का आणि अशा पद्धतीने केले का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि इथे बघू शकता आपले छान असे बरबटीच्या डाळीचे खुसखुशीत वडे तळून तयार आहे। इथे आपले वडे तयार आहे। आता आपण याच्यासाठी छान अशी चटणी बनवून घेऊयात। इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चण्याची डाळ मी भिजत घातलेली होती, ती डाळ घेतलेली आहे। इथे मी 4 ते 5 चम्मच चण्याची डाळ भिजत घातली होती। त्याच्याबरोबर आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता, थोडंसं जिरं आणि आणखी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या, तसाच अर्धा इंच आपल्याला इथे अद्रकाचा तुकडा घालायचा आहे, अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे। आता इथे मी अर्ध लिंबू वापरत आहे, जर लिंबामध्ये रस नसेल तर आपण इथे 1 लिंबूसुद्धा वापरू शकतो। या लिंबामध्ये भरपूर असा रस होता म्हणून मी इथे अर्ध लिंबू वापरत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं। तर इथे बघू शकता छान असं मी मिक्सरला फिरून घेतलं आणि याची छान अशी एक पेस्ट इथे करून तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि जर आपल्याला याच्यामध्ये तडका द्यायचा असेल तर देऊ शकतो, नाही तर अशी सुद्धा ही चटणी खूप चवीला चविष्ट लागते, पण मी थोडा तडका देणार आहे। तडक्यामध्ये आपल्याला बाकी काहीच नाही, फक्त हळद व तिखटच आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये तळून याच्यात घालायचं आहे, कारण की आपण सगळं साहित्य याच्यामध्ये घातलेलं आहे। थोडी साखर घालायची आणि हळद व तिखट आपल्याला तेलामध्ये तळून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अप्रतिम आणि चवीला चविष्ट अशी इथे आपली चटणी तयार आहे। इथे मी लिंबाचा रस वापरला आहे, तुम्ही लिंबाचा रस न वापरता याच्यामध्ये दहीसुद्धा वापरू शकता। आणि इथे बघा छान आपली चटणी तयार आहे। ही जी चण्याच्या डाळीची चटणी आपण बनवली ही या बरबटीच्या डाळीच्या वड्यांसोबत खूप चवीला चविष्ट लागते, नक्की ट्राय करा। आणि इथे बघू शकता अप्रतिम आणि खूप असे खुसखुशीत आपले वडे तयार आहे। एक वडा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवत आहे, खूप मस्त अशी इथे वडे झालेले आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, तसेच एक लाईक व एक कमेंटसुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।